त्या जेव्हा असं काहीतरी ब्लाऊजची बटनच काढतात किंवा पदर काढतात, तेव्हा वादकांना शेवटी असं खाली बघावं लागतं आणि आम्हाला असं फील होतं की अरे का करताय, थोड्याशा फेमसाठी फक्त. केल्या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी अशा प्रकारचे हावभाव करणं हे कलेचा अपमान असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. फेमस होणं ना खूप सोपं आहे. नुसता पदर जरी काढला ना तरी बाई फेमस होते आज. ते गौतमी पाटील असेल, मग त्यानंतर राधा पाटील असेल, त्यानंतर मग ऐश्वर्या लातूरकर असेल, किंवा त्याच्यानंतर अजून एक आत्ता पुणेकर म्हणून एक तनुश्री. सो ह्यांच्याबद्दल तुमचा काय व्ह्यू आहे? खूप सुंदर प्रश्न विचारला, मला आवडला तुझा प्रश्न. फॉर एक्झाम्पल, आत्ता जर मी एक लावणीचा कार्यक्रम करतोय आणि हा अश्लील शो करतोय, सो ह्याच्यातलं जे पेमेंट मिळतं कलाकारांना ते कसं असतं? व्हिडिओ बघतो, स्टेजवर अशी काहीतरी मुलगी दिसते, मग तिचं पोट दिसतंय, मग तिची चेस्ट दिसते, हे जेव्हा समोरचा व्यक्ती बघतो मग त्याला असं वाटतं की यार आपण तिला पूर्ण बघावं. स्टेजवर त्यांच्यासोबत नाचतात, मग ते किस करतात. मग तुम्हाला ॲज अ आर्टिस्ट काय वाटतं? ते म्हणजेच बाळासाहेब ठाकरे आज असते तर हे पहिल्या गोष्ट होऊनच दिलं नसतं महाराष्ट्रामध्ये. मी मुंबईची असल्यामुळे ना मी खूप जास्त ठाकरे यांचे कार्यक्रम केलेले आहेत आणि ट्रीटमेंट खूप छान असायची तेव्हा आणि ते कलाकारांना खूप जपायचे. कलाकारांना ते ज्या प्रकारे त्यांची आम्हाला मेकअप रूम असायची किंवा जे काही असायचं ते खूप छान जपायचे. फर्स्ट ऑफ ऑल मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद. AB इंटरव्ह्यूज मराठीमध्ये. सो मॅम, जसं की आता तुम्ही बघताय की लावणीचा प्रकार बदललाय, आपण म्हणू शकतोय की आधी जसे ज्या प्रकारे लावणी व्हायची आणि आत्ताचा जो प्रकार चालू आहे, फर्स्ट ऑफ ऑल तर काय सांगाल त्याबद्दल? आपण डिटेलमध्ये तर बोलणारच आहोत. धन्यवाद AB टीमने मला बोलवल्याबद्दल. लावणीचे सध्या सतत प्रश्न उठवणारे बरेच व्हिडिओ येत आहेत, पण मला एवढंच म्हणायचं आहे की मी पारंपरिक लावणी करते आणि मी तेच फॉलो करते. सो मला वाटतं की माझं पारंपरिक लावणीवर खूप जास्त प्रेम आहे. सो मला जे काही बाकीचे करतायत ते फॉलो करायची मला गरज लागत नाही. ओके. सो मॅम, जसं की लावणी हा प्रकार कधीपासून चालू झाला होता, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जी संस्कृती आली होती? नाही, कसं होतं की आधीच्या काळात शेतकऱ्यांसाठी, दमलेल्या भागलेल्या शेतकऱ्यांसाठी आपला बड्डे असतो. मी आधीच्या इंटरव्ह्यूत सांगितलं होतं की आपला बड्डे असलं तर आपण पार्टी देतो. तसंच गावागावांमध्ये पहिलं काही सोशल मीडिया नव्हतं, एंटरटेनमेंटसाठी काही साधन नव्हतं. सो वर्षातनं एकदा देवाची यात्रा असेल, देवाची यात्रा प्रत्येक गावाची असते, कुळदैवताची यात्रा असते. सो रोषणाई म्हणून आपण काहीतरी साजरा करतो. मग त्या दिवशी किंवा त्या 3-4 दिवसात काहीतरी एंटरटेनमेंट व्हावं, मनोरंजनाचा काहीतरी कार्यक्रम व्हावा, त्या मनोरंजनाच्या कार्यक्रमातून समाजाला काहीतरी उपदेश मिळावा, या हिशोबातनं कार्यक्रमांना सुरुवात झाली. मग तमाशा आला, बरोबर, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आले, तर मग त्या तमाशांमधून समाज प्रबोधन व्हावं या हिशोबाने लावणी उदयाला आली. ओके. सो मॅम, आत्ता जसं की बघतोय आपण की लावणीमध्ये पण डबल मिनिंग्सचे गाणे असतात. सो मी काही पॉडकास्ट बघितले जे डान्स करतात, वेगळ्या प्रकारचे लावणी सादर करतात, त्यांनी काही पॉडकास्ट दिलेत आणि त्यांचं म्हणणं होतं की गाण्यामध्येच डबल मिनिंग आहे किंवा डबल मिनिंगचेच गाणे आहेत, तर मग ह्याच्यावर कसं डान्स करायचा किंवा काय? खूप 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 सुंदर प्रश्न विचारला, मला आवडला तुझा प्रश्न. लावणी डबल मिनिंग प्रकारेच शाहिरांनी लिहून ठेवली आहे, बरोबर. आता तो अर्थ आपण कसा घ्यायचा, म्हणजे ॲज अन मी आर्टिस्ट आहे, तो मी कशा प्रकारे घ्यायचा आणि मी लोकांपर्यंत कशा प्रकारे पोचवायचा, हे पूर्णपणे आर्टिस्टवर डिपेंड आहे, बरोबर. एखादी आपण सिरियल करतो किंवा एखादा आपण कॉमेडी रील करतो, बरोबर. त्या कॉमेडी रील मागे आपल्याला जरी समोरच्याला हिणवायचं असलं तरी आपण डिरेक्टली नाव घेऊन हिणवतो का? नाही हिणवत. काय करतो आपण, त्याच्या रिलेटेड जाऊन काहीतरी करतो, इनडायरेक्टली बोलतो, राईट. सो तसंच स्टेजवर सुद्धा बरेच अशा लावण्या आहेत की ज्यांचे द्विअर्थी आहेत, पण ते दाखवण्याची एक पद्धत असते जी पूर्वीच्या लावण्यवतींची होती. आणि पूर्वीच्या लावण्यवती ही लावणीतूनच द्विअर्थी दाखवायच्या, पण त्यामध्ये लावण्य दिसायचं, त्यांची सुंदरता दिसायची, त्यात कुठल्याही प्रकारची अश्लीलता दिसत नव्हती. ओके. सो ह्याच्यामध्ये आत्ता तुम्ही बघताय की खूप चेंजेस होतात आहेत किंवा
आता बघतो की आपण हे ट्रेंडच चालू आहे की प्रत्येक आता शहरामध्ये पण डीजे शोज होतात आहेत किंवा असे शोज होतात आहेत जिथं म्हणजे असे काही शोज मी बघितले जिथं देवाचा कार्यक्रम आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम आहे तिथं ह्या गोष्टी होतात आहेत. सो तुम्हाला असं बघताना काय वाटतं की हे जे कार्यक्रम होतात आणि जे आयोजित करतात म्हणजे ऑर्गनाईज करतात आहेत किंवा ज्या मुली तिथं जाऊन ते परफॉर्म करतात आहेत त्यांच्यासाठी मग तुम्हाला राग येत नाही का? आम्ही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम करतो, अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यक्रम करतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सुद्धा कार्यक्रम करतो. पण तुम्ही जसं म्हणालात की आत्ताचा जो ट्रेंड चालू आहे, ज्या प्रकारे लोक कार्यक्रम घेतात किंवा आयोजक घेतात, सो आमचा किंवा मी ज्या कार्यक्रमात काम करते किंवा मी जे काम करते ना त्यात कुठल्याही प्रकारची अश्लीलता नसते, बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कलाकारांना खूप जास्त प्रेम दिलं आहे, त्यांना कधीच त्यांनी असं दुजारलं नाही आहे. सो त्यांनी खूप कलाकारांवर प्रेम केलं आहे, त्यांच्या कलेला वाव दिलेला आहे. त्याच्यामुळे कदाचित आज आम्ही फिमेल कलाकार म्हणून काम करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहून ठेवलं आहे त्याच्यामुळे आज कदाचित आम्ही इतक्या ठामपणे जगासमोर प्रत्येक गोष्टी मांडू शकतो आणि काम करू शकतोय. सो त्यांच्या जयंतीनिमित्त जेव्हा काम करायची संधी येते ना तेव्हा आमची टीम ही पारंपरिक जी लोककला शाहिरांनी करून ठेवली आहे किंवा आधी जे लोकांनी रचून ठेवलं आहे ना ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आम्ही, बरोबर. बाकीचे जे डीजे शो, आता डीजे शो आम्हीही म्हणजे मीही करते डीजे लावून, पण त्या डीजे शोमध्ये आणि माझ्या डीजे शोमध्ये खूप फरक आहे कारण मी कुठल्याही प्रकारची अश्लीलता करत नाही, राईट. जरी मागे फोटो असला तरी मी छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी स्वतः परफॉर्म करते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी स्वतः परफॉर्म करते. मला त्या दिवशी लोकांपर्यंत, फक्त लोकांपर्यंत नाही, जी काही नवी पिढी आहे, जी काही लहान मुलं आहे त्यांच्यापर्यंत ती गाणी पोचवायची आहे. पण ती डान्स मार्फत मी कशी पोचवणार, कळलं. कारण बघा लहान मुलं आहेत ना, आपण प्रत्येक गोष्ट पटकन कॅप्चर करतात, बरोबर. सो मी जे देईल ते तेच कॅप्चर करणार आहे. सो मला माहिती आहे की मला त्यांना काय द्यायचं आहे आणि मी त्यांना त्या स्टेजवरती त्याच लेवलचं काम देते की त्यांनी ना परत 4 दिवसांनी आठवलं पाहिजे की हां त्या ताईने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या गाण्यावरती असं असं परफॉर्म केलेलं, ती कशा प्रकारे तलवार काढत होती. सो मलाही तशा प्रकारेच करायचं आहे, भले ती मुली असो मुलगा असो. बाबासाहेबांची लेखणी होती त्या तिने कसं परफॉर्म केलं. सो मला आणि आयोजक ज्या प्रकारे कार्यक्रम अरेंज करतात सो ते कोणाला बोलवतात तो त्यांचा प्रश्न आहे, पण ते मागे जे काही फोटोज लावतात सो आम्हाला माहिती आहे की आज कार्यक्रम कोणाचा आहे आणि आम्हाला आज काय परफॉर्म करायचं आहे. सो ते डोक्यात ठेवूनच आणि ह्या सगळ्या पूजनीय व्यक्तींना वंदन करूनच आम्ही आमची कला सादर करत असतो. सो मॅम मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये मॅटर ऑफ चॉईस खूप इम्पॉर्टंट आहे की फॉर एक्झाम्पल तुम्ही पण डान्स परफॉर्म करता, तुम्ही लावणी परफॉर्म करता, पण तुम्ही ते माध्यम निवडलं रादर दॅन की जे आत्ताचे आपण म्हणतो जे कलाकार म्हणतो आपण की ते वेगळ्या प्रकारे ते परफॉर्म करतात. सो मला वाटतं मॅटर ऑफ चॉईस ह्याच्यामध्ये तुम्हाला पण होती एका टाइमला की तुम्ही पण त्या टाईपचा डान्स परफॉर्म करू शकले असते. सो फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्ही ह्या डान्स फॉर्मला का सिलेक्ट केलं, सेकंड थिंग फेम सोडून सगळं पैसे सोडून ह्या डान्स परफॉर्म म्हणजे हेच परफॉर्मन्स का? हे जे आत्ता वारं निघालंय ना ते आत्ता 2-3 वर्षापूर्वीचं निघालंय, कळलं. आणि ह्या फील्डमध्ये जे 2-3 वर्षापूर्वीचं वाऱ्यामध्ये जे वाहतात आहे ना त्या वाऱ्याबरोबर ते नवीन आहेत. आणि मी काही नवीन नाही आहे, कळलं. मी जरी लोकांपुढे नवीन असले किंवा लोकांना माझा चेहरा नवीन असला ना तरी मी इंडस्ट्रीमध्ये गेली 10 वर्ष काम करते. मी सुरेखाताई असतील, माया कुटेगावकर असतील, ह्या सगळ्या मोठ्या लावण्यवतींसोबत मी काम केलेलं आहे. सो कसं असतं की आपण कोणाबरोबर राहतो, आपली संगत कोणाबरोबर आहे हे खूप मॅटर करतं, बरोबर. पर्सनल लाईफ असो, प्रोफेशनल लाईफ असो, काही असो, जेव्हा आपण एखाद्याबरोबर काम करतो तेव्हा तो व्यक्ती काय करतोय हे बघतो आपण, तो कशा प्रकारे काम करतो. सो हे आत्ताचं वारं वाहत आहे आणि मी ते आधीपासून बघत आली आहे. माझ्या घरात कुठलाही कलेचा वारसा नाही आहे किंवा कोणीही कलाकार नाही आहे, पण येस मला आवड होती म्हणून मी क्षेत्रात आली आणि मी हेच बघत राहिली की पारंपरिक नृत्य, माझं भरतनाट्यम हे झालेलं आहे, 4 एक्झाम्स केलेल्या आहेत मी, पूर्ण कथ्थकच्या 2 एक्झाम्स केलेल्या आहेत. सो मला त्या कलेचा वारसा आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे की मला परफॉर्म काय करायचं. फक्त येऊन मार्केटमध्ये नुसताच आपला ट्रेंड करायचा, 1-2 वर्ष चालायचं आणि घरी बसायचं, मला यात इंटरेस्ट नाही आहे. मला लोकांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे की नमिता पाटील होती. जसं सुरेखाताईंना
आज आपण प्रत्येक लावणी कलाकाराला आठवलं आधी पहिला सुरेखा पुणेकर आठवतात आपल्याला, बरोबर. माया कुटेगावकर, छाया कुटेगावकर हे आठवतात आपल्याला, बरोबर. त्यांना का आठवतो आपण? कारण की त्यांनी काहीतरी रचून ठेवलंय, त्यांनी काहीतरी करून ठेवलंय. आपण पुढच्या पिढीला एखादं असं अश्लीलतेचं नाव नाही सांगणार पहिला, आपण पहिला काय सांगणार, अरे ह्यांनी खूप भारी केलं होतं. सो मी नवीन जरी लोकांसाठी असली तरी माझ्यासाठी कला नवीन नाहीये किंवा माझ्यासाठी स्टेज नवीन नाहीये. मॅम, ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी ऑब्झर्व करतोय की आत्ता जर आपण बघितलं की आत्ता जे पण आधी लावणी परफॉर्म करायचे त्याच्यामध्ये एक फिअर असायचं का की आता कुठेही आपण शोला जातोय, सो एक फिमेल म्हणून की तिथली लोक किंवा तिथले ऑडियन्स कसं असेल. आता जर आपण रिसेंट केस बघितली तर गौतमी पाटील बरोबर झाली होती, व्हिडिओ व्हायरल झाला होता. सो अशा केसेस आधी व्हायच्या का? आणि रादर दॅन आत्ता काय होतं, म्हणजे आत्ता आपण बघतो लोकांची मेंटॅलिटी थोडी चेंज झाली. मेंटॅलिटी चेंज होणार, त्याला कारणीभूत कुठेतरी आपण पण आहोत ना. जसं आधीच्या लावण्यवतींचे असे काही व्हिडिओ, कारण की तेवढं सोशल मीडिया पण वास्ट नव्हतं. आता सोशल मीडिया वास्ट झाला आहे. आज ही मुलगी इथे आहे तर ती मुलगी उद्या कुठे आहे हे लगेच कळतं. म्हणजे एखादी मुलगी लावणी कलाकार असो किंवा कुठलेही आर्टिस्ट असो, ती कुठल्या भागात शूट करते हे लगेच कळतं. पण तेव्हा प्रचार असायचा किंवा लोकांना त्या पेपरच्या ॲडव्हर्टाईजमधून कळायचं की आज ही लावण्यवती कुठे आहे. पण तेव्हा तंबू असायचे, फक्त पातळ तंबू असायचे आणि त्याच्यात लावण्यवती चेंज करायची. आणि तेव्हाची मेंटॅलिटी पण अशी होती की लोक तिथपर्यंत सुद्धा येत नव्हती. त्रास देणारे देत होते पण तसे काही होत नव्हतं. पण आता आपणच कुठेतरी त्यांना म्हणजे आम्ही कलाकार कुठेतरी त्याला कारणीभूत आहोत की ते असं काहीतरी व्हिडिओ काढतील किंवा व्हायरल करतील. आपण स्टेजवरच तसं परफॉर्म नाही केलं तर मे बी नाही होणार. आता आपण बघतोय बलात्काराचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. आता मी असं म्हणू शकते की मी शॉर्ट्स घालते किंवा एखादी मुलगी शॉर्ट्स घालते, शॉर्ट कपडे घालते म्हणून तिच्यावर बलात्कार होतो. पण लहान मुलीवर काय? शेवटी ती माणसाची मेंटॅलिटी आहे. एखादीचा व्हिडिओ काढणं, तो व्हायरल करणं ही त्या व्यक्तीची चूक नाहीये फक्त, तर त्या जो व्यक्ती करतोय त्याची ती मेंटॅलिटी आहे. आणि ती मेंटॅलिटी कुठेतरी आहे ना आतून क्रिएट होते. जेव्हा आपण एखादा व्हिडिओ बघतो, स्टेजवर अशी काहीतरी मुलगी दिसते, मग तिचं पोट दिसतंय, मग तिची चेस्ट दिसते, हे जेव्हा समोरचा व्यक्ती बघतो मग त्याला असं वाटतं की यार आपण तिला पूर्ण बघावं. कळलं? सो माझं म्हणणं आहे की लोककला ही लोकांसाठी कलाकारांनी केलेली आहे आणि लोकांचं मनोरंजन व्हावं आणि त्यातून लोकांना काहीतरी घ्यावं ह्या हिशोबाने आपण लोककला करतो. तर कलाकारांनी सुद्धा त्या प्रकारेच कला प्रेझेंट करावी. सो मॅम, तुमचे काही आधीचे पॉडकास्ट बघितले त्यात तुम्ही खूप एक शब्द वापरला होता की ढुंगण हरवतात. सो त्याबद्दल काय सांगा? म्हणजे मी तो शब्द सचिन गवळे आहेत ज्यांनी लोककलाकारांना न्याय मिळावा, जे लावणी करतात त्यांना कुठेतरी आज बरेच ग्रुप आहेत की ज्यांना घरी बसले आहेत, ज्यांच्या नावावर धब्बा आहे, त्यांना कार्यक्रम मिळत नाहीत, त्यांच्यासाठी. आणि जे लोक उगच काहीतरी करून फेमस होतात. आणि मला असं वाटतं की फेमस होणं हे आता खूप सोपं झालंय. काही लोक कमेंट करतात की तू फेमस नाहीये म्हणून म्हणते, तर सो सॉरी, मला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाहीये. फेमस होणं ना खूप सोपं आहे. कळलं? नुसता पदर जरी काढला ना तरी बाई फेमस होते आज. कळलं? त्याच्यामुळे फेमस होणं काही हे नाहीये, पण आपल्या मर्यादेत राहून फेमस होणं हे थोडं कठीण असतं. सो ढुंगण स्टार कसं झालं की त्यांनी खूप सारे व्हिडिओमध्ये बोलले होते. तर त्यांनी मला पटकन प्रश्न विचारला आणि मला ते आठवलं की येस, कारण की लावणीमध्ये सुद्धा ना जेव्हा तोडा वाजतो ना तेव्हा बॅक फुटलाच बाई उभी असते पदर घेऊन. बरोबर. तो तिचा जो पॉश्चर असतो ना ती प्रॉपर तो पॉश्चरच दाखवते. बरोबर. पण ती ते अश्लीलतेने बाहेर काढून नाही दाखवत. देखो 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 पे क्या हिला रही हो असं तर नाही ती दाखवते. ती त्या बीटवरच तिचं पूर्ण शरीर हलवते, जे प्रत्येकीला नाही जमत. कळलं? त्यासाठी ते ढुंगण स्टार आला आहे. असं. सो मॅम, जसं की तुम्ही आता बघताय की खूप लवकर किंवा शॉर्ट पिरियडमध्ये हे जे स्टार्स आहेत ते फेमस होतात की असे काही अश्लील करून फेमस होतात, रील्स व्हायरल होतात, त्यानंतर पॉप्युलॅरिटी मिळते, फॉलोअर्स गेन होतात. सो सगळ्यात राग येणारी गोष्ट कुठली आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला, की आत्ता जरी ते समोर आले तुमच्या तरी तुम्ही त्यांना बोला? नाही, मला अशा कुठल्याही व्यक्तीचा राग येत नाही. मुळात मला फक्त एवढ्याच गोष्टीचा राग येतो की ज्या कलावंतांनी, ज्या लोककलावंतांनी, तमासगिरांनी
खूप जास्त कष्ट करून ती लोककला जपली आहे. तुम्ही ती कुठेतरी त्याला गालबोट लावताय, ह्याचाच राग आहे. आणि ज्याच्या नशिबात आहे ना, तो फेमस होणारच आहे. बरोबर? बरोबर आहे. त्याच्या इथे लिहिलंय तो फेमस होणार आहे. त्याने काही करो अथवा न करो, तो फेमस होणारच आहे. हम्म. तो त्याच्या नशिबात आहे आणि त्याच्या तोंडचा घास कुणी नाही पळवू शकत. सो त्यांच्या फेमस होण्याबद्दल मला जरासुद्धा आक्षेप नाहीये. तुम्ही स्टेजवर काय काम करता याबद्दलच मला फक्त आक्षेप आहे. आणि जरी समोर आले ना, तरी मला त्यांच्याशी कन्व्हर्सेशन करण्यात काहीही कमीपणा वाटत नाही. मला फक्त याचंच वाईट वाटतं की तुम्ही स्टेजवर एवढं करू नका, जेणेकरून कदाचित पुढची पिढी असं म्हणेल, अरे हिने तर असं बटणं खोलली होती, अरे हिने तर अशी पोज दिली होती, असं म्हणू नये. पुढची पिढी आपल्याला चांगल्या नावाने ओळखू दे. भले आपण फेमस असलो ना, तरी लोक फक्त सनी लिओनला आज फक्त सनी लिओन म्हणून ओळखतात. तिची हिस्ट्री, तिने आत्ता कितीही तिने लहान मुलांना सांभाळलेलं असेल, मुलगी तिने घेतली असेल, पण लोक पास्ट विसरत नाही. लोक पास्ट कुठेतरी 1% लक्षात ठेवतात. सो तो पास्ट आपण कुठेतरी असा क्रिएट करू नये की लोकांनी आपल्याला त्याच्यासाठी लक्षात ठेवावं. सो याच्यामध्ये असं कुठली गोष्ट तुम्ही एक्स्ट्रीम बघितली, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही असे काही व्हिडिओज बघितले त्यांनी म्हणजे लिमिटच क्रॉस केली आहे, असं कुठले व्हिडिओज आहेत किंवा असं काय एक्सप्लेनेशन आहे का? मला बरेच व्हिडिओ असतात मुलींचे आणि तो प्रत्येकीचा चॉईस आहे की तिने काय परफॉर्म करतं किंवा तिने काय वेअर करायचं. काही मुली कधी कधी आमच्याबरोबर असतात, म्हणजे आयोजक म्हणतात की त्यांना तुमच्याबरोबर आम्हाला एक हवी आहे. सो त्या जेव्हा आमची पूर्ण टीम आहे 30 लोकांची आणि वादक गायक समोर बसलेले असतात आणि त्या जेव्हा असं काहीतरी ब्लाऊजची बटनच काढतात किंवा पदर काढतात, तेव्हा वादकांना शेवटी असं खाली बघावं लागतं आणि आम्हाला असं फील होतं की अरे का करताय, थोड्याशा फेमसाठी फक्त. तू इतकी सुंदर दिसते आहेस, तुझ्याकडे कला आहे, म्हणजे तू परफॉर्म करते स्टेजवर, तर तुला फिअर नाहीये, स्टेज फिअर नाहीये, म्हणजे तू खरंच चांगलं काहीतरी करू शकते स्टेजवर. देवाने इतकी छान तुला चेहरा दिला आहे, एक्सप्रेशन्स करू शकते, पण तू ते न करता उगाच बाकी सगळं करते. कळलं? सो मला त्यांना सांगायचं की काही गरज नाहीये, तुम्ही तसेही फेमस होणार आहे, तुमच्या इथे लिहिलेलं आहे तुम्ही होणार आहे, फक्त थोडंसं कष्ट घ्यायचं आपल्याला. कारण कष्ट घेतल्यानंतर आहे ना, थोडं वेळ लागतो पण सक्सेस मिळतो. हे जे डान्स करतात, सो हे जे काही नाही का नाव आपण म्हणतो की जे फेमस झालेत खूप, आत्ता जर आपण म्हणतो ट्रेंडिंगमध्ये होत्या ह्या आत्ताच्या 3-4 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये, म्हणजे गौतमी पाटील असेल, मग त्यानंतर राधा पाटील असेल, त्यानंतर मग ऐश्वर्या लातूरकर असेल, किंवा त्याच्यानंतर अजून एक आत्ता पुणेकर म्हणून एक आहे तनुश्री. सो ह्यांच्याबद्दल तुमचा काय व्ह्यू आहे? की नाही, ह्यांच्यातल्या काही जणी आहेत की ज्यांना लावणीचा बेस आहे, ज्यांना लावणी माहिती आहे. आता मी त्यांचं नाव घेणार नाही, तुम्ही घेतलंय, बट लोकांना माहिती आहे की हिला लावणीचा बेस आहे, हिला लावणी काय असते ते माहिती आहे आणि त्यासुद्धा स्टेजवर गेल्यानंतर त्या प्रकारेच परफॉर्म करतात. काही सगळ्यांनाच गरज पडत नाही त्या प्रकारची परफॉर्मन्स करण्याची. सो काही जणी खूप सुंदर परफॉर्मन्स करतात स्टेजवरती, भले त्या DJ शो करत का असते ना. आणि मी त्यांना कॉम्पिटिटर समजत नाही, कारण की जर त्या चांगल्या कलाकार आहेत तर त्या चांगल्याच आहेत. कळलं? उलट त्यांच्याकडनं मलाही घेण्यासारखं आहे. सो मी अशा लोकांना कॉम्पिटिशन समजत नाही. जर ती लोककला जपतायत तर मला आवडतं, आणि ज्या नाही जपत आहे, ज्या म्हणतात की मी लावणीच करत नाही, त्यांच्याबद्दल तर काही बोलायचंच नाही. कारण की ज्या लावणीच करत नाही पण तुम्ही जे काही DJ शो करतात, सो लोकांपर्यंत ते पोहोचतंय की तुम्ही काय करताय आणि नाही करत आहे. आणि काही जण तर ते घाबरतच नाहीत की काहीही केलं तरी, कारण की त्याला कुठलाही सेन्सॉर नाही आहे. तुम्ही काही स्टेजवर करू शकता आणि प्रेक्षकांना ते अपील होतं, सो त्या करतात. तर तुम्हाला जर तुमच्या घरच्यांना आवडत असेल, तुमच्या आईवडिलांना, मी माझे व्हिडिओ आहेत ना, माझ्या आईवडिलांसोबत बसून बघू शकते. तुम्ही बघू शकता का? बरोबर. जेव्हा आपण एखादे काम करतो तेव्हा आपल्याला अभिमान असतो की अरे मला माझे घरचे बघणार आहेत, मला माझे रिलेटिव्स किंवा फ्रेंड सर्कल बघणार आहे. सो ते अभिमानाने कुठेतरी त्यांनी बघितलं पाहिजे. फक्त फॉलोवर्सचे नंबर वाढले म्हणून आपण मोठे सेलिब्रिटी होतो असं नाही होत ना. बरोबर. ते काम आपल्याला आपल्या घरच्यांनी पण ॲप्रिसिएट केलं पाहिजे की येस तू खूप सुंदर केलंयस. ओके. पण मॅम, जसं की रिॲलिटी जर बघितली ना आपण, फॉर एक्झाम्पल मी पर्सनली, मला ते शोज आवडत पण नाही आणि मी कधी जाणार पण नाही आणि मी जात पण नाही. पण जर तुम्ही गर्दी बघाल ना, तर प्रचंड गर्दी असते. ती पुण्यामध्ये असेल किंवा गावाखेड्यामध्ये असेल, प्रचंड गर्दी आहे. तर मला कुठंतरी वाटतं ना की ऑडियन्स जबाबदार आहे त्याच्यासाठी.
कारण की डिमांड आहे म्हणून सप्लाय. जर डिमांडच नसती तर सप्लाय नसता. सो कुठेतरी ऑडियन्सला ते पाहिजेल, ते मिळतंय म्हणून ते जातात आहेत तिथे ते बघायला डान्स. सो त्याबद्दल मला सांगायचं की मला वाटतं ऑडियन्स खरंच जबाबदार आहे ह्याच्यासाठी. जर त्यांनी आधीच ह्याच्यावर स्टँड घेतला असता की हे असलं आम्हाला चालणार नाही, तर त्यांनी परफॉर्मन्स केले नसतं, त्यांनी तुमचा वेळ निवडला असता, मला असं वाटतं. की स्वतः तुम्ही एक्सप्लेनेशन पण खूप छान दिलं तुमच्या प्रश्नाचं. डिमांड आहे म्हणून सप्लाय आहे, हा इकॉनॉमीचा रूल आहे, बरोबर. पण काय होतं माहिती आहे का, तुम्ही जेव्हा जुन्या लावण्यवतींनी ना ते प्रोड्यूस केलंच नाही. जुन्या लावण्यवतींनी काय केलं, 5-5, 6-6 किलो पायात घुंगरं बांधून स्टेजवर परफॉर्म केलं, हे त्यांनी मेन प्रोड्यूस केलं तिथे, बरोबर. आत्ताच्या मुलींनी काय केलं की येस पदर काढायचा, काहीतरी करायचं, हे प्रोड्यूस केलं, बरोबर. हे प्रोड्यूस केल्यानंतर ते सेल करायला लागले आणि सेल केल्यानंतर आयोजक ते विकत घ्यायला लागले, बरोबर. आता आयोजक विकत घेतात, ते काहीतरी दिसतंय बघ. जेव्हा मूवी लागते थिएटरमध्ये, बरोबर, तेव्हा आपण अशी मूवी नाही बघत की जी खूप बोरिंग असते, ज्यात काहीतरी रोमॅन्टिक असेल, तडक भडक असेल, फायटिंग असेल, खूप जास्त प्रेमाचं काहीतरी असेल, तर आपण बघायला जातो. सो ते एकाकडनं आत्ताची जी पिढी आहे ना, तिला आहे ना असं छान काहीतरी असं स्पायसीनेस पाहिजे असतं प्रत्येक ह्याच्यात. मूवी असो, सिरीज असो, स्टेजवर असो किंवा रील असो. तू बघ, जे रीलमध्ये खूप जास्त स्पायसीनेस असेल ना, ते लोकांना खूप आवडतं. कळलं. मी लोककलावंत आहे, मी लावणी कलाकार आहे, म्हणून मी माझ्या स्टेजवर ते देत नाही. पण हो, जेव्हा रीलची गोष्ट येते ना, कारण की मला माहिती आहे मी रीलवर परफॉर्म करते, सो रीलवर पण मी असे पण काही रील्स करते की येस ज्या बोल्ड असतील, लोकांना आवडेल. कारण की मी भेंजी म्हणून नाही रील बनवू शकत. भेंजी इन द सेन्स की एक ड्रेस घातला, वेणी घातली आणि लोक मला कमेंट करतात की तू नेहमी साडीवरच व्हिडिओ करते. सो मला प्रश्न पडतो मी कशावर व्हिडिओ करायला हवे. मग मी वन पीस घालते, मी शॉर्ट्स घालते, मला जेवढ्यात आवडतं, पण मला खूप जास्त साडी आवडते. सो मी साडीमध्ये पण तेवढं बोल्डनेस दाखवू शकते जेवढी माझी मर्यादा आहे. त्याच्या बरेचच्या बाहेर जाऊन मी बोल्डनेस नाही दाखवू शकत. सो कसं होतं की मी जे देईल ना ते लोक घेतात, बरोबर. आज त्या जे देतात आहे तीच लोक घेतात आहे. त्यांच्या कार्यक्रमांना खूप जास्त गर्दी आहे, पण माझ्या कार्यक्रमाला जेवढी 5 लोक आहेत ना ती दर्दी आहेत. सो गर्दी आणि दर्दीमध्ये फरक आहे. आणि मी गर्दीवर विश्वास ठेवत नाही, मी दर्दीवर विश्वास ठेवते. सो मला गर्दीची गरज नाहीये. आय वॉन्ट दर्दीज. सो मॅम, याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की आपण जर बघितलं की त्यांचे जे कॉस्ट्युम्स असतात ते पण खूपच असे मुद्दामून डिझाईन केलेले असतात, मुद्दामून असे डिझाईन केलेले असतात की ते ऑडियन्सला आकर्षित करतील त्या वेने. सो मला असं विचारायचं की हे बेसिकली जे कॉस्ट्युम्स असतात ते फिमेल्स डिसाईड करते की ती काय वेअर करणार आहे का जे आयोजक असतात किंवा ज्यांचं डिमांड असते की तुम्ही असं आले पाहिजे आणि तुम्ही असं केलं पाहिजे. जेव्हा आपण कुठलाच आयोजक किंवा आज मी तुमच्याकडे पॉडकास्ट द्यायला आली, तुम्ही मला नाही सांगितलं की तुम्ही काय वेअर करत, कलर कॉम्बिनेशन तुमचं असं असायला हवं. सो आयोजक हे नाही सांगत, हे प्रत्येक मुलगी डिसाईड करते की मला काय वेअर करायचं आहे स्टेजवरती, मला पिनअप कुठपर्यंत करायचं आहे, मला पदर कमरेला जॉईन करायचं आहे की चेस्टवर ठेवायचा, ही ती मुलगी चॉईस करते किंवा ती मुलगी डिझाईन करते. तिचे ब्लाऊजचे स्टाईल्स असतील, तिच्या साडीच्या स्टाईल्स असतील. आणि मी स्वतःला या बाबतीत खूप प्राऊड फील करते. का? कारण की माझ्या साड्यांची स्टाईल असेल, माझ्या ब्लाऊजची स्टाईल असेल, मला कॉपी करतात. मला लेडीजचे मेसेज येतात की तुम्ही साडी कुठून घेतली, आम्हाला सांगा, तुम्ही साडी कुठून शिवली, मला मेसेज करा. किंवा मला मेलसुद्धा, काही पुरुषसुद्धा आहेत की त्यांच्या बायकोसाठी त्यांना घ्यायची असते साडी आणि ते मला मेसेज करतात किंवा DM करतात की आम्हाला अशी साडी हवी. सो ते प्रत्येक मुलीवर डिपेंड आहे. कुठलाच आयोजक सांगत नाही की तुम्ही साडीचा पदर काढा किंवा तुम्ही असं करा तसं करा. ते कार्यक्रम ठेवतात त्या व्यक्तीचे, त्यांना माहिती आहे हेच देणार आहे आणि म्हणून ते त्याच व्यक्तीचे कार्यक्रम ठेवतात. ओके. सो याच्यामध्ये अजून एक मी बघतोय की छोटी छोटी मुलं मुली त्यामध्ये दिसतात आहेत. प्रत्येक म्हणजे खूप सारे व्हिडिओज येतात त्यामध्ये दिसतात की ते स्टेजवर त्यांच्यासोबत नाचतात, मग ते किस करतात. मग ते तुम्हाला ॲज अ आर्टिस्ट काय वाटतं की हे जे छोट्या मुलांना तिथं नेणं आणि त्यांच्याबरोबर परफॉर्म करायचं, परत ते मुलाला किस करायला लावतात वगैरे,
असं होतं की आपण ती खूप मजा मस्ती करून समोरचा व्यक्ती ते स्टेजवर करतो, पण त्या मुलावर ते परिणाम होतात. मी आता ते व्हिडिओज बघितले. आत्ताच 1-2 दिवसापूर्वी मी व्हिडिओ बघितला की एक छोटाच मुलगा होता. तो इतके घाण हातवारे करतो ना स्टेजवरनं बोटांचे, म्हणजे त्या ह्याच्यावरनं मला इतकंसं फील झालं की यार ह्याला एवढं सगळं कसं माहिती? तो पण कुठेतरी बघत असेल. कारण की हे कार्यक्रम आता गावोगावी प्रत्येक चौकात होतात आहे. बरोबर आणि त्यांना बोलवतातच. काहीतरी ह्या व्यक्तीचा कार्यक्रम आहे. मग घरातले पण एक्साइटेड असतात आणि मुलांना घेऊन जातात. त्यांना वाटतं यार या व्यक्तीबरोबर तुम्ही आमचा मुलगा स्टेजवर परफॉर्म करतो. पण अरे त्याच्या मनावर कुठेतरी ते परिणाम होतात आहे. मी सुद्धा कार्यक्रम करते लहान मुलांसमोर आणि माझ्यासमोर तर बरीच लहान मुलं असतात आणि ती पुढेच बसलेली असतात. पण मी लावणी करताना त्यांना इतकं छान खेळवते ना, की म्हणजे त्यांना मी पण स्टेजवर घेते, पण मी कुठल्याही प्रकारचा पप्प्या वगैरे घ्यायची मला गरज नाही लागत. हां, मी त्यांना इतकं क्यूट प्रकारे खेळवते. भले ते नाचतात, पण त्यांना फील होतं की यार आम्ही डान्स केला. डान्स करायला प्रत्येकाला आवडतो. पण तुम्ही अशा प्रकारे डान्स करा ना, की भले त्यांच्या आई-वडिलांनी ते व्हिडिओ काढले ना आणि पुढे पाठवले ना, तर त्यांच्या नातेवाईकांना ते अश्लील नाही वाटलं पाहिजे. कळलं? त्यांना कुठेतरी अजून 10 वर्षांनी तो मुलगा मोठा झाला वाटतं, अरे मी काय कोणाला पप्पी घेतली, असं कुठेतरी नको वाटायला त्याला. कळलं? कारण की 10 वर्षाने काय 5 वर्षाने मेंटॅलिटी चेंज होते. अरे मी हे काय बरोबर. केलं? फॉर एक्झाम्पल आता जर मी एक लावणीचा कार्यक्रम करतोय आणि हा अश्लील शो करतोय, सो ह्याच्यातलं जे पेमेंट मिळतं कलाकारांना ते कसं असतं? कारण की असं असतं का की ते जे परफॉर्म करतात त्या आर्ट फॉर्मला जास्त पैसे मिळतात आणि जे कलाकार ऑफकोर्स. ओके आणि पण अश्लील डान्स करतात त्यांना असं कितीचं पेमेंट मिळतं की ते त्या लेवल पर्यंत त्यांना आमच्यापेक्षा डबल टिबल पेमेंट मिळतं, कारण की त्यांना डान्सचं पेमेंट मला नाही वाटत मिळत. त्यांना बाकी सगळ्या गोष्टीचंच पेमेंट मिळतं, राईट? कारण की तुम्ही अश्लील करताय, म्हणजे लोकांना एक्साईट करताय, आयोजकांना आवडतंय, सो त्यासाठी त्यांना पेमेंट जास्तच मिळतं. आणि आमच्याकडे पेमेंट तेवढं आणि आमची 30 लोकांची टीम असते. ते आपण म्हणतात की आमच्यावरती आमची टीम जगते. सो तुम्हाला असं वाटत असेल ना की तुमच्यावर तुमची टीम जगते. सो तुम्ही फक्त 5 ते 6 मुली घेऊन किंवा 10 मुली घेऊन परफॉर्म करतात. माझ्याकडे ग्रुपला आज 18 मुली आहेत. बरोबर? पूर्ण टीम 18 मुली, सिंगर आणि त्याच्यामध्ये माझ्या स्टेजवरचे वादक आणि बॅक स्टेजवरचे असे 30 लोकांची टीम असते आमची. कळलं? आणि तुम्हाला असं वाटलं ना की येस मला हा आयोजक काहीतरी बोलून गेलाय म्हणून मी त्याला काहीतरी बोलणार पटकन आणि माझा शो बंद करणार आणि मी निघून जाणार. तसं नाही करता येत. कलाकाराने खूप जास्त शांत राहावं लागतं. कळलं? आणि मी अशा टीमबरोबर किंवा अशा लोकांबरोबर काम केलंय ना, की शांततेत समोरच्या व्यक्तीला कसं टॅकल करायचं हे मी शिकलेली आहे. किंवा आयोजकांना सुद्धा. आयोजक सुद्धा आमच्याकडे येतात, की मॅम तेवढं ते असलं गाणं होऊ द्या, तेवढं तसलं गाणं होऊ द्या, तसले कपडे. तर आमचं डायरेक्ट असतं, हे होणार नाही. हे आहे आमच्याकडे, हे मिळेल तुम्हाला. कळलं? सो पेमेंटला कसं होतं, की त्यांना पेमेंट ऑफकोर्स जास्त देतात, बिकॉज ते जे त्यांना पाहिजे ते विकतात. किती मिळतं असं? सो मला नाही त्याबद्दल आकडा प्रॉपर माहिती. आणि पण अंदाज डिपेंड्स. आता काही जण म्हणतात ते 2.5 लाख, 2 लाख, 3 लाख त्यांच्यावरती आहे, की जेवढी ती फेमस, जेवढे फॉलोवर्स जास्त. आणि सध्या स्टेजवरचा असू देत किंवा एक मालिकांमध्ये असू दे, सध्या तो ट्रेंड झालाय की ज्याचे फॉलोवर्स जास्त त्याला काम. बरोबर. आता आपण बघतोय ते बिग बॉस मध्ये पण दिसलेत, ते मालिका इकडे तिकडे पण दिसतात. सो कुठंतरी असं वाटतं आपली TRP सोसायटी पण प्रमोट करते. टीआरपी साठी ना, मग त्यांनाही टीआरपी हवाय ना. टीआरपी साठी ते बघतात आहे, पण ते अशा कलावंतांना नाही बोलवत की जे खरंच लोककला जगतात आहे. कशाला? आम्हाला टीआरपी हवी आहे. आम्हाला लोकांना ते नाही दाखवायचं आहे जे लोकांना हवं आहे. आम्हाला हे दाखवायचं आहे की आम्ही बघा टीआरपी मधून हिला बोलवलं. सो टीआरपी साठीचा हा गेम आहे. आणि तसंच आयोजकांनाही आहे की मी आज हिला बोलवलं, पुढच्या चौकावाला म्हणेल हे हिला बोलवलं, मी ह्याच्यापेक्षा दुसरी कोणीतरी बोलवेल, मग तो तिला बोलवतो. त्यांना काही पडलेली नाहीये तुम्ही काय, त्यांना काय पैसा फेको तमाशा देखो. सो आमच्या टीमचं बजेट त्यांच्या टीमचं बजेट खूप वेगळं आहे. पण तुम्ही डीजे ऑपरेटर ठेवता, आमच्याकडे एवढे 5-5, 6-6 वादक असतात. डीजेवाला तर आमचाही असतो, बॅकस्टेज आर्टिस्ट सेटवाला असतो. खूप मेहनत असते ह्यामागे. सो मॅम इथं मला असं वाटतं की आत्ताचे जे ट्रेंड आलंय किंवा आधी पण आपण बघू शकतो की बाळासाहेब ठाकरे होते, ते लावणी कलावंतांना किंवा बाकीच्या आर्टिस्टला पण खूप सपोर्ट करायचे.
मला वाटते ते आता नाही आहेत किंवा त्याच्यामुळे कुठेतरी हे जास्त महाराष्ट्रात पसरत चाललंय. कारण की मला असं वाटतंय खरंच जर ते असते म्हणजेच बाळासाहेब ठाकरे आज असते तर हे पहिली गोष्ट होऊनच दिलं नसतं महाराष्ट्रामध्ये. मी मुंबईची असल्यामुळे ना मी खूप जास्त ठाकरे यांचे कार्यक्रम केलेले आहेत आणि ट्रीटमेंट खूप छान असायची तेव्हा आणि ते कलाकारांना खूप जपायचे. कलाकारांना ते ज्या प्रकारे त्यांची आम्हाला मेकअप रूम असायची किंवा जे काही असायचं ते खूप छान जपायचे. सो तो एक राजकारणातला वेगळा भाग झाला. मी मुंबईची असल्यामुळे माझं त्यांच्यावर तर खूप प्रेम होतं आहे. त्यांनी मुंबईत बरेच कार्यक्रम ते राबवायचे. मी तेव्हा कमीत कमी आय थिंक 10th-11thला असेल तेव्हा मी त्यांचे कार्यक्रम केलेले आहेत आणि त्यांचे कार्यक्रम भव्य दिव्य असायचे. कळलं. आणि ते कलाकारांना मानधन जे असायचं ना ते मानधन तर म्हणजे प्रोड्युसरला द्यायचेच. त्या व्यतिरिक्त ते तिथली जी त्यांची टीम असेल ती कलाकारांना एक्स्ट्रा पेमेंट करायची. हे मी स्वतः बघितलेलं आहे की तुम्हाला टीप म्हणून किंवा तुमचं बक्षीस म्हणून त्यांनी बरेच वेळा दिलं. आणि तेव्हा मी बरीच छोटी होती तेव्हा मी त्यांना भेटली होती आणि कलाकारांना जपणारा हा ते होतेच. आणि अजितदादांचे पण मी खूप जास्त कार्यक्रम केलेले आहेत. सो त्यांनीही कलाकारांना खूप चांगलं हे केलेलं आहे किंवा त्यांनी कलाकारांसाठी खूप करून ठेवलं आहे. बालगंधर्वसाठी जसं पुण्यातलं बालगंधर्व आहे त्यांच्यासाठी खूप केलेलं आहे. सो काही राजकारण्यांनी कलाकारांना जपलंय. ओके. सो मॅम जाता आता लास्ट मेसेज काय द्याल? म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तर मला असं वाटतं की ऑडियन्ससाठी, जे आयोजक आहे त्यांच्यासाठी आणि लास्टली माझ्यासाठी. आयोजकांना तर मी एवढंच म्हणेल की तुम्ही बोलवा तुम्हाला ज्यांना आवडतंय. फक्त एवढा विचार करा की त्याच प्रेक्षकांमध्ये तुमचीही बायको आहे, तुमचीही मुलं आहेत, तेही बघतायत आणि ते तुमच्यासारखंच मोठे होऊन असंच कोणाला तरी बोलवणार. सो तुम्ही विचार करा आणि प्रेक्षकांना एवढंच सांगेल की तुमच्यामुळे आज प्रत्येक कलाकार जगतोय. तुम्ही जगवताय, तुम्ही मोठं करताय. आम्ही फक्त होत नाही, तुमच्यामुळे आम्ही मोठे होतोय. मग तुम्ही ठरवायचं कोणाला मोठं करायचं, कोणाला खेचायचं, तुमच्या हातात आहे. आणि AB टीमने मला बोलवल्याबद्दल तर खूप खूप धन्यवाद. कारण की कसं होतं की प्रत्येक टीम बोलवते पण काही प्रश्न असतात जे खूप इम्पॉर्टंट असतात की लोकांपर्यंत पोचायला हवे आणि तुम्ही ते प्रश्न विचारले. छान वाटलं. थँक्यू सो मच मॅम. परत एकदा जे तुम्ही करताय ते तसंच कंटिन्यू करा आणि थँक्यू सो मच परत एकदा. धन्यवाद.